माळीवाडा येथे श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन संपन्न. मनुष्य समाजामध्ये जीवन जगत असताना धार्मिक व आध्यात्मिकतेच्या विचारांचा वारसा अंगीकारावा. आमदार संग्राम जगताप. आईवडिलांनी आपल्या मुलामुलींना उच्च दर्जाचं शिक्षण देऊन सुसंस्कृत पिढी निर्माण करावी. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे. अहिल्यानगर आपल्या राज्याला संत महंतांची व महापुरुषांची महान परंपरा लाभली असून त्यांचे विचार एकत्र करून समाजाला सांगितलं जातं ते म्हणजे काल्याचं कीर्तन. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलामुलींना उच्च दर्जाचं शिक्षण देऊन सुसंस्कृत पिढी निर्माण करावी, जेणेकरून अंधश्रद्धा नष्ट होईल. समाजामध्ये महिला सबलीकरणाचं काम होणं गरजेचं आहे. सध्याची तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. त्यांना व्यसनांपासून दूर करणं गरजेचं आहे. युवक हे उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. आमदार संग्राम जगताप यांनी गोरगरिबांना संघटित करून श्रीकृष्णासारखं काम करत आहेत. ते जमिनीवर बसणारे आमदार मी पहिल्यांदा पाहिलेत. मुलगी जन्माला आल्यानंतर आईवडिलांसह समाजानं मोठ्या उत्साहात तिचं स्वागत केलं पाहिजे. मुलीला मुलगा मानून तिला शिक्षण दिलं पाहिजे. प्रगती, विकास, परिवर्तन आणि शिक्षण या मूल्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे. माळीवाडा येथे श्री विशाल गणपती मंदिर या पावनभूमीत आपण बसलो असून धार्मिक व आध्यात्मिकतेचे संस्कार प्रत्येकानं अंगीकारलेच पाहिजे. पर्यावरणाच्या समतोलनासाठी वृक्षारोपणाची खरी गरज असून समाजानं या कामासाठी पुढे येणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी काल्याच्या कीर्तनात केलं. माळीवाडा येथे श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन संपन्न झालं. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी सभापती अविनाश घुले, अशोक कानडे, छबुराव जाधव, दत्ता जाधव, कैलास खरपुडे, चंद्रकांत ताठे, सतीश जगदाळे, अनिल चेडे, ज्ञानेश्वर रासकर, सुरेश खरपुडे, बजरंग भुतारे, भीमराव आव्हाड आदींसह श्री संत सावतामाळी उत्सव समितीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित राहिल्यात आपुल्या येथे माळीवाड्याचे भूषण किती थे गरिबांचे हे लाडके नेते. बरोबर ना? आमचे साऱ्यांचे लाडके विकासाचे आमदार गाला गळा यांच्या घाला गळा यांच्या. आम्हाला धर्म हवाय पावित्र्याचा. तो हिंदू धर्म म्हणजे दारूपासून दूर राहणे, हिंदू धर्म जुगारीपासून दूर राहणे, हिंदू धर्म दुसऱ्याच्या लेकीबाळींना बहिणीसुमार मानणे, अशा धर्माच्या प्रचारासाठी निघालेले संग्राम भाऊ, तुम्ही कोणत्याही पक्षात गेले तरी तुम्ही आमचे नेते राहणार असा विश्वास. आम्हाला पक्षापेक्षा आमचा माणूस एवढा सुंदर आणि चिकना आणि कर्तबगार, कमी वयाचा मोठा माणूस प्रत्येकाला वाटते असा मुलगा मला झाला पाहिजे. टाळी जोडा. धन्यवाद. जय विठ्ठल, जय हरी यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की मनुष्य समाजामध्ये जीवन जगत असताना धार्मिक व आध्यात्मिकतेच्या विचारांचा वारसा त्याने अंगीकारावा. श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा उत्सव समितीच्या वतीनं गेल्या 19 वर्षांपासून या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करीत समाजाला एकत्रित आणत विचारांचा मोठा उत्सव साजरा केला जातो. माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेत 27 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन संपन्न होणार आहे. त्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होईल. त्यांनी मुलींना दिलेल्या शिक्षणाचा महत्त्व लोकांपर्यंत पोहोचल असंही ते म्हणाले. यावेळी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडली गेली व भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं गेलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. तिच्या निमित्तानं आपला सप्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज समारोपाला चाललेला आहे आणि गेल्या 19 वर्षापासून ती सातत्याने आपल्याला चालणारी एक वेगळी परंपरा आपल्याकडे आपल्या या सर्व मान्यवर मंडळींनी जोपासलेली आहे. आणि आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला प्रवचन रूपी, कीर्तन रूपी सेवा देण्याकरता उपस्थित झालेले हरिभक्तपरायण वाबळे महाराज यांचं मी आपल्या सर्व आयोजकांच्या वतीनं, आपल्या अहिल्यानगर शहराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. गेल्या 1.25 तासापासून महाराज आम्ही देखील आपलं
हे प्रवचन कीर्तन या ठिकाणी ऐकलं आणि ऐकत असताना निश्चितच आपला जो या कार्यक्रमाचा सार आहे, आपल्या प्रवचनाचा सार आहे, तो असा आहे की कुठेतरी माणसाने जीवन जगत असताना हे कुठल्या विचाराने जगलं पाहिजे आपण त्यामध्ये सांगितलं आणि तो विचार शिक्षणाचा विचार दिला आणि तो शिक्षणाचा विचार आपल्याला जर कोणी दिला असेल तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिला. आणि त्या शिक्षणाचं उदाहरण म्हणजे समाजामध्ये घडलेली व्यक्ती ती होती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा कीर्तनाचा सार तो आपण ऐकलेला आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना विधाते सरांनी आपल्याकडे चिठ्ठी दिली की ते आता 27 तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी सायंकाळी याच ठिकाणी 5 वाजता तो कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि तो म्हणजे पुतळ्याचा भूमिपूजनाचा. बऱ्याच वर्षापासून म्हणजे शेकडो वर्ष झाले असतील तिथं आपल्या या कार्यक्रमाच्या मागच्या बाजूलाच महात्मा ज्योतिबा फुलेंचा अर्धकृती पुतळा आहे आणि तो आमचा सर्वांचा प्रयत्न होता की तो पूर्णकृती झाला पाहिजे. पण त्यांच्याबरोबर ज्यांनी एक महिला म्हणून खांद्याला कांदा लावून ज्यांनी काम केलं अशा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आमच्याकडे शहरामध्ये नव्हता. पण करत असताना आम्ही एक नाही तर दोन्ही पुतळ्याची मान्यता ही महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन किंवा राज्य सरकार असेल सगळ्यांची आणली आणि आता दोन्ही पुतळे हे समाजाला दिशा देण्याकरता आज ह्याच परिसरामध्ये इथं उभा राहणार आहेत. त्याचं भूमिपूजन हे रविवारच्या दिवशी ते आपल्याकडे या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याच्याकरता महाराज तुम्ही आता नसणार पण आता तुम्ही शुभेच्छा आम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळं आमच्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या माता भगिनी असतील सर्वच मान्यवर सगळ्यांनी यावर का त्या दिवशी सर्वांनी या ठिकाणी रविवारच्या दिवशी सायंकाळी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि निश्चित हा एक प्रवचनाचा आपला सप्त्याचा कार्यक्रम हा दरवर्षी ज्यावेळेस होतो. आता 19 वर्ष तात्यांनी सांगितल्याप्रमाणे 19 वर्ष आपल्याला झालेले आहेत. म्हणून ही परंपरा जोपासण्याकरता की जे काय आपली मान्यवर मंडळी सप्त्याची जी काही कमिटी आहे ती कमिटी सातत्याने शबुनानांच्या नेतृत्वाखाली ते भूतारे साहेब शबुनानांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कमिटी प्रत्येक वर्षी काम करते आणि त्यांच्या माध्यमातून हे सप्त्याचं नियोजन हे दरवर्षी संपन्न होत असतं. आता तुम्हाला दोन्ही दाढे असल्यामुळे लक्षात नाही आलं भूतारे आणि हे रोज मला रोज फोन करायचे शबुनाना दरवर्षी पुढाकार घेतात त्यांच्याबरोबर ही सगळी कमिटी असते आणि या कमिटीचा एक चांगला प्रयत्न असतो की कुठंतरी या सप्त्याच्या माध्यमातून लोक जोडली गेली पाहिजेत. कारण ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की दरवर्षी वेगवेगळे सप्ते त्या ग्रामीण भागाच्या एखाद्या गावामध्ये होत असतात. त्याचा उद्देश एवढाच असतो की गावातली सगळी मंडळी एकत्र आली पाहिजे आणि त्याच्यातनं विशेष करून महिला भगिनी एकत्र आल्या पाहिजे. कारण सप्त्याचा उद्देश एवढाच असतो. तसं आज महाराजांनी आपल्याला काही गोष्टी शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक वेगळं महत्त्व सांगितलं आणि अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये जे महत्त्व सांगितलं हे सगळं जोपासत असताना आपल्याला कुठेतरी धर्माचा विचार हा प्रत्येकाच्या घरामध्ये कुटुंबामध्ये पोहोचला गेला पाहिजे. आणि जोपर्यंत महिला याच्यामध्ये सहभागी होत नाही तो विचार पुढे जातो. कारण पुढची पिढी जी घडत असतील ती महिलेच्या माध्यमातून घडत असतील. त्यामुळे महाराजांनी शिक्षण आणि धर्म अध्यात्म हे विशेषतः महिला भगिनींना पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणजे आयोजक मंडळीचा देखील तोच प्रयत्न असतो की महिला जास्त प्रमाणात आल्या पाहिजे. तुमच्याकरता एवढा मोठा कार्यक्रम इथं मांडव टाकणं पावसाळ्याचा मांडव टाकणं कारण पावसाळ्याचे दिवस असतात. ही सगळी व्यवस्था ही कमिटी जी करत असतील ती तुमच्याकरता करत असतील. जेणेकरून ही सगळी विचाराची परंपरा विचारांचा वारसा अध्यात्माचा धर्माचा वारसा हा प्रत्येक उमऱ्यापर्यंत गेला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुमच्यासारख्या महिला भगिनी दरवर्षी या सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या पाहिजेत. ते होत आहेत ते तुमचे विशेष करून या ठिकाणी मी एक या आपल्या सर्व कमिटीमध्ये दरवर्षी आम्ही येत असतो. मग सर्वांच्या वतीनं तुमचे सहभागी होणाऱ्या आमच्या माता भगिनींचे आभार व्यक्त करतो. आणि अशाच रीतीनं आपल्याला कुठेतरी वर्षानुवर्ष 19 वर्षापासून परंपरा सुरू आहे तरी अशीच पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीने ती पुढं घेऊन जावी आशा व्यक्त करतो. आणि आज या संपूर्ण परिसरामध्ये जसं आता महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबरीने जसं आता कमिटीच्या मान्यतेनं आपल्या ग्रामदैवाची जी कमिटी आहे अध्यक्ष राजा असतील किंवा त्यांच्याबरोबर सगळे विश्वस्त मंडळी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून परिसराचं सुशोभीकरणाचं काम हे देखील गेल्या वर्षापूर्वी हाती घेण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने हा संपूर्ण परिसर आता महाराज इथं आता चांगलंच आहे खाली पण अजून याच्यावरती चांगलं हे काढून
सगळं नव्याने या ठिकाणी करण्यात येणार आहे की जेणेकरून आता या ग्रामदैवताकडे येणारे रस्ते मग तो आंबेडकर या रस्ता असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा रस्ता असेल किंवा टिळक रोड असेल या परिसरात येणारे तिन्ही रस्ते आता दर्जेदार उत्तम प्रकारचे कॉन्क्रीट करण्याचे झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला या परिसराकडे हा संपूर्ण एक परिसर एक पवित्र राहायला पाहिजे. तुम्ही आता काही उदाहरणं दिले पुढं प्रयागराजचे पुढं पण तिथं येत असताना आमची माता भगिनी कुठे उपास असतात सकाळी आंघोळ झाल्यानंतर काय म्हणजे येतात काही लोक उपास करत असतात बिगर चपलाचे येतात. तर इथं चांगल्या प्रकारे सगळी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न हा कमिटीच्या मान्यतेने या ठिकाणी होत आहे. त्यामुळे येण्या काही काळात स्वच्छता येत्या काही दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर एक चांगल्या प्रकारे एक कॉन्क्रीटीकरण झाल्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपला वेळोवेळी सहकार्य असतं कारण नागरिकांची काही दिवस गैरसोय होती. काही राजकीय मंडळी जे अज्ञानी आहेत ते सातत्याने ओरडत असतात की हे सगळं खोदून ठेवलं पण हे खोदणं कशा करतात. जोपर्यंत ते काम चांगलं करायचं असेल तर त्याला काही दिवसामध्ये आपली गैरसोय असतेच. थोडे दिवस आपल्याला त्याला सगळ्यांना सहकार्य करावं लागतं आणि ते आपल्या परिसरातले नागरिक या ठिकाणी करतायत. त्यामुळे त्या राजकीय लोकांच्या कुठल्याही प्रकारे दिशाभूल जे होत असतील त्याला कुठे आपण त्या विचारला जातात की उद्या काय होणार आहे उद्याचं भविष्य काय होणार आहे. जसं महाराजांनी सांगितलं की सावित्रीबाई फुलेंनी एवढं सगळं सहन केलं ते सहन केल्यामुळं त्यांना आजची सगळ्या महिला भगिनी शिकल्या आणि त्याचं उदाहरण भारताच्या आज एक नाही तर 2 राष्ट्रपती या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. ते कशामुळे घडलं ते फक्त सावित्रीबाई फुलेंच्या विचारामुळे घडलं पण त्यांना देखील त्रासाला सामोरं जावं लागलं. नको असणाऱ्या गोष्टी त्यांच्यावरती बिंबवल्या गेल्या पण त्या मागे सरणार नाही. तसंच आपल्या शहरामध्ये देखील ते सगळं होत आहे. उद्याचं भविष्य ते उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे हे सगळं काम आपल्याकडे सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या असते पुढे हे खोदल्यामुळे पाण्याची समस्या आपल्या अडचणी येतात. काय रस्त्याची अडचण येते काय ड्रेनची अडचण येते पण हे काम पूर्ण होईपर्यंत ते आपल्याला ही सगळी तुमचं सहकार्य जसं आजपर्यंत आहे तसं उद्याही होणार आहे आणि त्याच्यातनं चांगल्या प्रकारे हे सगळं पुढं जाणार आहे. त्यामुळं हे सगळं काम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुढं चाललंय. त्याच्या प्रकारचं आपलं सहकार्य मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या आयोजकांच्या कमिटीच्या वतीनं महाराजांचे अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कमिटीचाही चांगला सत्ता केल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करून आपल्या समाजाला धन्यवाद. जय हिंद.